जगदंबा म्हणजेच मोठी देवीची कोजागिरी पौर्णिमेस मूर्तीची स्थापना करण्यात येते। या दिवसापासून पुढील 10 दिवस हा उत्सव चालतो। विजयादशमीला असुराचा संहार करून देवी परत आल्यानंतर देवीचा चेहरा क्रोधित असल्याने लाल झालेला असतो, म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो। तसेच देवीला शांत करण्यासाठी पूजा अर्चना आराधना केली जाते। या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते। जगदंबा उत्सव मोठी देवी उत्सव केवळ खामगावातच साजरा होत असल्याने या उत्सवाला वेगळेच एक महत्त्व आहे आणि एक वेगळी परंपरा आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून अख्ख्या भारतात जिची ख्याती आहे, त्या जगदंबेला खामगाव येथे मोठ्या सन्मानाने मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते। दरम्यान श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वर्षापासून तर खामगाव शहरात इसवी सन 1908 पासून साजरा होत असणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरातील ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे। आंध्र प्रदेशातील निजामाबाद जिल्ह्यात बोधन गाव आहे। नांदेड जिल्ह्याची सीमा संपल्यानंतर महाराष्ट्राच्या सीमेनंतर आंध्र सीमेत प्रारंभ होतो। सीमेपासून काही अंतरावर हरिदा नदी वाहते। या नदीच्या काठी मातेचं पूर्वस्थान होतं। कालांतराने ते बोधन गावाच्या मध्यभागी मातेचं जागृत स्थान स्थायिक झालं। तेथून देवी खामगावात आली। केरना आनंदे हे लोहगाव येथील रहिवासी होते। बिड्याच्या व्यवसायाकरिता लागणाऱ्या पाण्याच्या व्यवहाराकरिता बोधन येथे त्यांचे येणे जाणे राहायचे, त्यामुळे ते बोधनच्या मातेचे भक्त झाले। लोहन गाव येथे मातेची मूर्ती स्थापन करून उत्सव साजरा करत कालांतराने ते बिड्याच्या व्यवसायाकरिता खामगाव शहरात येऊन आपल्या व्यवसायाला सुरुवात केली। त्यानंतर खामगाव येथील त्यांनी आपल्या स्वतःच्या बिडी कारखान्यातील सर्व धर्मांच्या कामगाराच्या साहाय्याने हा उत्सव सुरू केला। हीच प्रथा सुरू आहे। तर आज बुधवारी कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ होताच मोठ्या देवीची पूजा अर्चना करून स्थापना करण्यात येते।